म्हणून मुंडकं उडवलं तो राम आमचा कुलदैवत आहे का? तुमचं कुलदैवत त्याचं नाव तर घेतात का ते? एकच राम. म्हणून माझ्या बांधवानो, राजा कसा असावा? राजा बुद्धासारखा असावा. राजा कसा असावा? सम्राट अशोकासारखा असावा. राजा कसा असावा? संभाजी राजासारखा असा. राजा कसा असा? शिवाजी महाराजांच्या सारखा राजाचा कसा असावा? शाहू महाराजांचा राजा असावा. या आता जे माताच्या पेटीतनं राज झाल्या ते खराताड तीर्थ प्यायला चालल्यात. तिथं जाऊन डोस टेकायचं. आता काय काय केलं त्या खरातानं कुणाही ठाकलं. आणि म्हणून मित्र, बुद्ध महत्वाचा आहे, सम्राट अशोक महत्वाचा आहे, शिवाजी महाराज महत्वाचा आहे, संभाजी महाराज महत्वाचा आहे, शाहू महाराज महत्वाचा आहे, बाबासाहेब महत्वाचा आहे. आणि या सगळ्या राजांचा राज्यकारभारांचा अभ्यास करून बाबासाहेबांनी घटनेत कलम तयार केलेत का नाही? घ्या घटना वाचा, राज्य घटना वाचा ना. प्रत्येक घटकाचा, प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा विचार बाबासाहेबांनी केलाय. एकांकी घटना लिहिलेली नाही. एक 2-3 घटना सांगतो तुम्हाला. घटनेची चर्चा सुरू झाली. हे जे ब्राह्मण्य माणसं होती, ब्राह्मण्यवादी, ते म्हणाले तिकडं पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान, भारताला नाव द्या. तिकडे पाकिस्तान या देशाचं नाव हिंदुस्थान. बाबासाहेब म्हटले आपल्या देशामध्ये अनेक धर्माची माणसं राहतात. जर हिंदुस्थान नाव दिलं तर पुन्हा धर्माच्या आधारे, नावाच्या आधारे युद्ध सुरू होईल, यादी माजेल, पुन्हा देश तुटेल फुटेल, पुन्हा प्रॉब्लेम होईल. बाबासाहेबांनी त्याची मागणी मान्य केली आणि या देशाचं नाव भारत ठेवलं आणि इंग्रजीमध्ये इंडिया ठेवलं. म्हणून आपण तरलोय. हिंदुस्थान झालं असतं तर ख्रिश्चनांनी काय केलं असतं, बौद्धांनी काय केलं असतं, शिखांनी काय केलं असतं, जैनांनी काय केलं असतं. आणि या साडी माडी तिली त्यामुळे यांना धर्मच नाही. धर्मच नाही तुम्हाला. मी उगाड सांगतोय, हिंदू धर्म नाही. हिंदू धर्म नाही. धर्म म्हटलं की 3 प्रक्रिया आहेत. धर्माचा संस्थापक सांगायला लागतोय. तो संस्थापक एक पुस्तक, त्याला धर्मग्रंथ म्हणतात. आणि माझ्या धर्मात माणसानं कसं यायचं त्याचा एक विधी लिहून ठेवतो, त्याला धर्म म्हणतात. या मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबर संस्थापक त्यांना लिहिलं पुस्तक कुराण आहे का नाही? धर्मग्रंथ कुराण. सुलता झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. कट करूनच आत घेतात. या ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्त संस्थापक त्यांना लिहिलं पुस्तक बायबल, बरोबर का नाही? बाप्तिस्मा झाल्याशिवाय ख्रिश्चन होता येत नाही. या बौद्ध धर्म गौतम बुद्ध संस्थापक त्यांनी लिहिलेले पुस्तक त्रिपिटक आहेत. आणि बौद्धांचा एक विधी आहे, त्याशिवाय बौद्ध होता येत नाही. घ्या मुस्लिम हिंदू हाय का? हिंदूंना संस्थापक विचारूया का? ह्यांना मारले डोसके आमच्या हिंदू. विचारूया का? हिंदूंचा संस्थापक सांग. 2 वर्षापूर्वी या ब्राह्मणाने सुप्रीम कोर्टाच्या समोर गीतेला सादर केलं, सांगितलं धर्मग्रंथून मान्यता द्या. कोर्ट म्हटलं नो, धर्मग्रंथ होऊ शकत नाही. मी बीड मध्ये प्रश्न विचारला, हिंदू धर्माचा संस्थापक सांगा आमच्यातलं जे कुठलं आहे की सांग की. शंकराचार्य. मी म्हटलं 4 आहे त्याच्यात कुठला? मग मला माहित नाही म्हटलं. हिंदू धर्माला संस्थापक नाही. त्याने लिहिलेले पुस्तक धर्मग्रंथून मान्यता नाही. आणि साळी माळी तेली तांबडी पुष्टी नावी दंगल सुतारला वर कुंभार मांग महाडोळ तांबरकी सडी गोसावी काही पाचपर्ती मराठा कुणबी मराठ्यांना हिंदू म्हणून काय विधी झालाय का? सांगा. मी झाला असला तर ब्राह्मणांची मंजू होते, आमचं काहीच होत नाही. काय होतंय? मांगानं मांगुड्यात मरायचं, मांगानं मांगुड्यात जन्मालायचं, मांगुड्यात मरायचं. महारानं महारड्यात जन्मालायचं, महारड्यात मरायचं. मराठ्यानं मराठ्याच्या गल्लीत जन्माला, गल्लीतच मरायचं. दिल्लीत मराठा मेला की गल्लीतच प्रेत येते. मुंबईला मांग मारा मिळली की गल्लीतच प्रेत येत्या. स्मशानभूमी सुद्धा एक नाही. मांगाची बिगडी, म्हाराची बिगडी, ढोराची बिगडी. असा कुठे जगात देश आहे का? असा कुठे जगात धर्म आहे का? अरे बाबासाहेबांनी 14 ताळेचा संघर्ष केला. विषय काय होता? त्यावेळेस हिंदूच होतो ना आम्ही. त्यांच्या पद्धतीने हिंदू होतो ना. त्या हिंदूच्या तळ्याला पाणी शिवला म्हणून दगडफेक झाली का नाही? 10 वर्ष यांनी कोर्टात दावा केला. आज पुरुषांना पाणी शिवायची परवानगी आहे, यांनी पाणी कसं शिवलं म्हणून कोर्टात दावा केला. एवढी निर्लज आहे की 10 वर्ष कोर्टात त्याच्या झाला. शेवटी बाबासाहेबांनी जिंकला तो कज्जा. आणि हिंदू होतो ना.
रामाच्या मंदिरामध्ये काळा रामाचा संघर्ष. अरे नुसतं मंदिरामध्ये जातो म्हटल्यानंतर संघर्ष सुरू झाला, वरून दगडफेक झाली. सोनाराचं पोरग फक्त संघर्ष बघायला आलं, त्याच्या डोसक्यात वीट पडली, पोरग थडपडून मेलं. पण रामाचं पोलू काय निकाल नाही. राम म्हटला नाही, येऊ दे माझी लेकराची येऊ दे, असा राम म्हटला नाही. माणसासारखी माणसं देशातले नागरिक आणि हिंदू असताना अस्पृश्य म्हणून गणलं. मंदिरामध्ये येऊ दिलं नाही, पाण्याला शिव दिलं नाही, वरून पाणी वाढलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला. शाहू महाराजांना वेद म्हटला नाही, बुद्धाला त्रास दिला. आमच्या सगळ्या महापुरुषांना त्रास येणारी पिलावळ आज केंद्रात राज्यात आहे. मी सगळ्यांना प्रश्न विचारतो, हिंदूंचं राज्य देशात आलं म्हणतात, कॅबिनेट मध्ये आमचं कोण आहे का? प्रश्न विचारा ना मोदीला, कॅबिनेट मध्ये आमचं कोणतं पाहिजे का नाही? हे साळी माळी तेली तांबळी कुष्टी नाही धनगर सुतार लबार कुंभार मांग माळ डोर चांभार घिसाडी गोसावी कैकाडी पासबंद मराठा कोणबी मराठा कॅबिनेट मध्ये पाहिजे का नाही? भरणा सगळा त्यांचाच आहे. संरक्षण मंत्री सुद्धा मराठ्याला दिलं नाही, त्यांचाच संरक्षण मंत्री. आणि राफेलचं विमान उडवताना काय म्हटला? लिंबू ठेवला उडे म्हटला राफेल. ही विषमतेची व्यवस्था, अंधश्रद्धा पसरवणारी व्यवस्था, माणसाला माणूस पण नाकारणारी व्यवस्था, पुन्हा आमच्या डोक्यावर हा देशाचा राज्याचा राजा मारू लागलेला आहे. तो राजा तुम्हाला ओळखता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे का नाही? गर्दीच आहे फुलाकडे कमळाकडे जायच्या आता. अरे घटनेच्या आधारे केंद्राच्या सभागृहामध्ये गृहमंत्री म्हणून गेलेला शाह सभागृहात म्हणतोय काय? आंबेडकर 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 असा जप करण्यापेक्षा देवाचा धावा केला असता तर स्वर्ग मिळाला असता. याचा अर्थ बाबासाहेबांचा तिरस्कार तो करतोय सभागृहामध्ये. मित्र, दिवसा ढवळ्या घटना जाळली, दिल्लीला जाळली की नाही? मोदी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत, शब्द काढायला तयार नाहीत. अरे शेतकऱ्यानो, दिल्लीच्या सीमेवर 1.25 वर्ष शेतकरी आंदोलनाला बसला, 750 शेतकरी मेले. घटनाशी सांगते, एखादं आंदोलन उभं राहिलं तर देशातल्या प्रमुखानं समोर जाऊन चर्चा करून तो प्रश्न सोडवायचा असतो. 750 शेतकरी मेले, एक दिवस सुद्धा मोदी चर्चेला गेलेले नाही. त्याला म्हणतात का राजा? घटना सांगते, त्या देशाचा पंतप्रधान असेल, मुख्यमंत्री असेल, पत्रकार हा चौथा खांब आहे. त्या पत्रकाराच्या समोर त्या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर द्यायच्या पंतप्रधानांनी नेहरूने उत्तर दिलेलं आहे. दिले का नाही? जे पंतप्रधान त्यांनी पत्रकाराच्या समोर उत्तर दिले, एक दिवस सुद्धा नरेंद्र मोदी पत्रकाराच्या समोर येत नाही, प्रश्नांना उत्तर देत नाही, मन की बात सांगून खोटं बोलून मोकळा होते गडी. याला म्हणतात का राजा? आज या देशातला शेतकरी, कष्टकरी, दलित, आरक्षण घेणारे सगळे धोक्यात आहेत. मित्र, हे आरक्षण घेणाऱ्या वर्गानो, संपलंय तुमचं आरक्षण. शासनाचा विभाग होत तर आरक्षणाला अर्थ होता. सगळंच खाजगी केल्यामुळे आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण असल्यामुळे काय उपयोग त्या खाजगीकरणाचा, आरक्षणाचा? अरे 4 वर्षासाठी फौजी कुठं आहे का? फौजीची भरती झाल्यानंतर 2 वर्ष ट्रेनिंगला जाते का नाही? 4 वर्ष फौजी मोकळाच गडी नंतर. कसली व्यवस्था, असला कसला राजा तुम्ही निवडलाय? आणि आमच्यात स्पर्धा लागल्या कमळाचं. कमळ तिकीट मिळालं मी निवडूनच येते का? मशीन आहे, मशीन आहे म्हणून आम्ही निवडून. आमची बौद्ध लोक सुद्धा लागल्या ती कमळाच्या नादाला लागला. सगळ्याच बाजूला सोडाच. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज, संभाजी महाराजांचे वंशज, सम्राट अशोकाच्या वंशज आपण आहोत, बुद्धाच्या वंशज आहोत, बाबासाहेबांचे वंशज आहोत, फुलेंचे वंशज आहे. ही वर्णी व्यवस्था, जाती व्यवस्था टिकवण्यासाठी जे प्रयत्न करतात त्याला विरोध करण्याचं काम तुमचं आहे. जातीला खतपणी घालणारे जे राजा आहे त्याला, राजाला विरोध करणारं काम तुमचं आहे. ते न करता आपण जातीवाद्यांची तळी उचलतोय, जातीवाद्यांची टिकटिक घेऊन सत्तेमध्ये जातोय. त्याच्यामुळे शत्रू पण कळणार, मित्र पण कळणार.
है की नाही? बुद्ध असतील,